वळूया पुढील बातमीकडे. एकेकाळी जपानपुरती मर्यादित असलेली रेंट अ बॉयफ्रेंड, भाड्यानं बॉयफ्रेंड ही संकल्पना आता भारतातही चर्चेचा विषय ठरतीये का? पाहूयात. फेसबुक ग्रुप, इंस्टाग्राम पेज आणि काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महिलांना तासाच्या आधारावर सोबत करणाऱ्या पुरुषांची सेवा उपलब्ध करून दिली जात असल्याचं समोर आलंय. या सेवेमध्ये चित्रपट पाहणं, शॉपिंगला जाणं, कॉफी पिणं, कार्यक्रमांना उपस्थित राहणं किंवा रुग्णालयामध्ये सोबत जाणं अशा विविध कामांसाठी साथीदार उपलब्ध करून दिला जातोय. अनेक प्लॅटफॉर्मवर या सेवांचे दर तासाला सुमारे 1500 ते 2000 रुपयांपर्यंत आहेत. या संकल्पनेची सुरुवात जपानमध्ये झाली. तिथं एकटेपणा, व्यस्त जीवनशैली आणि सामाजिक परिस्थितीमुळे काही तासांसाठी साथीदार भाड्यानं घेण्याची प्रथा विकसित झाली. मात्र या सेवांमध्ये शारीरिक संबंधांना परवानगी नसते. सार्वजनिक ठिकाणी भेटणं, सभ्य वर्तन ठेवणं आणि ठराविक नियमांचं पालन करणं बंधनकारक असतं. भारतामध्ये मात्र ही सेवा अद्याप असंघटित स्वरूपात दिसून येते. काही फेसबुक ग्रुप, इंस्टाग्राम पेज आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुरुष स्वतःला मूव्ही पार्टनर, शॉपिंग बडी किंवा सोशल कॅम्पेनियन म्हणून नोंदवतात. काही ठिकाणी या सेवेचे रेंट अ बॉयफ्रेंड असं मार्केटिंग केलं जात असलं तरी संबंधित प्लॅटफॉर्म स्वतःला सोशल सपोर्ट किंवा कॅम्पेनियनशिप सेवा देणारे असल्याचं सांगतायत. तर यासाठी नेमक्या अटी शर्ती काय आहेत त्या पाहूयात. ताशी 300 ते 2000 रुपये भाडं हे आकारलं जात आहे. बॉयफ्रेंड भाड्यावर घेण्यासाठी हे पैसे आकारले जातात. ॲपद्वारेच पैसे द्यायचे, स्वतंत्र पेमेंट करायचं नाही ही त्यातली अट आहे. प्रसंगाप्रमाणे पोशाख आधीच सांगायचा. उदाहरणार्थ विवाह सोहळा किंवा ऑफिसची पार्टी असेल तर त्यानुसार पोशाख हा अगोदरच सांगायचा. घरच्यांसमोर जायचं असेल तर आधी कॉफीसाठी भेटून खोटी पार्श्वभूमी ठरवायचा देखील पर्याय उपलब्ध आहे. शारीरिक जवळीक किंवा लैंगिक संबंध ठेवण्यास सक्त मनाई आहे. सार्वजनिक ठिकाणीच भेटायचं, घरी बोलवायचं नाही ही सुद्धा यामध्ये अट आहे. ठरलेल्या ठिकाणी येण्याची जबाबदारी त्याची असेल. वाहतुकीची सोय आपण करायची नाही ही सुद्धा यामध्ये अट आहे. भेटीनंतर एकमेकांना संपर्क करण्याचा प्रयत्न करायचा नाही ही सुद्धा अट घालण्यात आली आहे. तर नाती भाड्यावर का घ्यावी लागतायत ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ते सुद्धा पाहूयात. कुटुंब छोटी झाली आहेत, त्यामुळं अनेकांना बोलायला चालायला सोबत कुणी नाही आहे. कामाच्या वेळा विचित्र आहेत, त्यामुळं सर्व सुखसोयी असून बोलायला कुणीच नाही अशी अनेकांची स्थिती आहे. कुटुंबात एकमेकांकडे येणं जाणं कमी झालंय. एकत्र जमणं जवळपास बंदच झालंय. त्यामुळं या अशा सर्वांची गरज पडतीये. कुटुंबीय घरी असूनही अनेकदा फोनवरच अधिक वेळ जातोय. बाहेर जाण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठी कुणीतरी हवं ही भावना नैसर्गिक आहे. एकटेपणामुळे अनेक मानसिक आणि शारीरिक व्याधी जडत आहेत. तर या नव्या ट्रेंडबद्दल आम्ही मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शैलेश उमाटे यांचं मत जाणून घेतलंय. ते पाहूयात. पर्सनल अकाउंट्स हायर बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड अशा नावाने आहेत की ना काही एक व्यवस्थित अशी नियमावली घालून दिलेली इंडस्ट्री आपल्याला दिसत नाहीये. पण प्रश्न येतो की असे अकाउंट्स आहेत तर त्यात लोकांनी जायला पाहिजे का, किंवा असं का होते? एकतर सगळ्यात पहिल्यांदा हे सोशल मीडिया ट्रेंड असं दिसतोय आणि बऱ्याच वेळेस काय होतं की काही लोक अशी सुविधा घेण्यासाठी का समोर जातात, तर नंबर एक त्याचं कारण आहे लोनलीनेस आणि इमोशनल नीड्स. म्हणजे बऱ्याच लोकांच्या भावना त्याच्या व्यक्त होण्यासाठी कुणीतरी व्यक्ती पाहिजे असते आणि त्याच्यासाठी ही गरज म्हणजे ह्यात हायर म्हणजे तो बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड एका डेटसाठी, जिथे कॉफी डेट आहे, मूव्ही डेट आहे किंवा जेवणासाठी आहे, अशा वेगवेगळ्या संकल्पना 1-2 तासासाठी तुम्ही जाऊ शकता अशी ती संकल्पना दिसते. आणि त्यात मेन काय असतं की काही लोकांचं ब्रेकअप झालेलं, मग ते कुणाशी बोलायला पाहिजे, अशा वेळेस ते हायर करण्याची शक्यता असतात. किंवा बिझी लाईफस्टाईल आहे जिथे आपले
बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आपल्याशी भेटत नाही, मग त्यावेळेस आपण अशी काही सर्व्हिस घ्यायला पाहिजे का, असाही प्रश्न येतो. विशेषतः नवीन टीनेजर जे आहे तिथे ट्रेंड आहे बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडचा. मग जर माझा बॉयफ्रेंड नाहीये आणि गर्लफ्रेंड नाहीये, तर मी माझ्या एक सोशल स्टेटससाठी कुणाला तरी काही करता हायर करून मग मी मूवीला माझ्या मित्रांबरोबर जाते किंवा डेटवर जाते, मग त्याचे सोशल मीडियावर पोस्ट टाकून लोकांना सांगते. असे वेगवेगळे भावनिक नीड्स ह्यातून हे निर्माण होण्याची शक्यता आहे. पण त्यात सगळ्याच तुमच्या नीड्स पूर्ण होतील असे दिसत नाहीये. एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून मला तुम्हाला सांगावंसं वाटतं, जेव्हाही असे ट्रेंड निर्माण होतात किंवा तुम्हाला सोशल प्रेशर येतो किंवा घरून किंवा आपली भावनिक अशी गरज असते, तर त्यावेळी आपल्या जवळचे लोक, फॅमिली, आपले भावंड यांच्याशी आपण कुणाशी शेअर करू शकतो. त्यातून तुम्ही काही मार्ग काढू शकता, हे गरजेचं आहे, ना की अशा ट्रेंडमध्ये फसण्याचं. यासोबतच जेएम विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.